श्री स्वामी समर्थ. उद्या महाशिवरात्रीला प्रत्येक आईने मुलांसाठी शिव पार्वतीला अर्पण करा. ही एक गोष्ट नशीब पलटेल. मुलांची जोरदार प्रगती, दुःख दारिद्र्यापासून कायमची मुक्ती. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. पहा, शिवरात्री म्हणजे साक्षात शिव आणि शक्तीच्या मिलनाचा सोहळा. आपण आपल्या मुलांसाठी काय नाही करत, त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या सुखी आयुष्यासाठी आपण जीवनाचं रान करतो. पण कधीकधी मेहनत करूनही मुलांच्या नशिबात यश येत नाही. मुलं ऐकत नाहीत किंवा त्यांच्या प्रगतीत बाधा येतो. आजचा हा व्हिडिओ प्रत्येक आईसाठी वरदान ठरणार आहे. आज मी तुम्हाला अशा एका गुप्त उपायाबद्दल सांगणार आहे, जो महाशिवरात्रीच्या रात्री जर एका आईने आपल्या मुलांसाठी केला तर साक्षात महादेव आणि माता पार्वती तुमच्या मुलांचं रक्षण करतील आणि त्यांचं नशीब सोन्यासारखं चमकेल. हा उपाय काय आहे, ती एक वस्तू कोणती, हे मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्यभागी सांगणार आहे. कारण त्या वस्तूचं महत्त्व आणि ती अर्पण करण्याची पद्धत समजून घेणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट ज्ञान संकटात टाकू शकतं. पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तसेच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून ही माहिती गरजू मातांपर्यंत पोहोचेल. बघा, शिवरात्री ही वर्षातील सर्वात मोठी रात्र असते. या रात्री शिवतत्व पृथ्वीवर सर्वाधिक सक्रिय असतं. आपल्या शास्त्रात असं म्हटलं आहे की आईने आपल्या मुलांसाठी केलेली प्रार्थना देव कधीच नकारत नाही. आजकालच्या काळात मुलं अभ्यासात मागे पडतात, चुकीच्या संगतीत लागतात आणि सतत आजारी पडतात. बऱ्याचदा नजर लागते किंवा घरातलं वातावरण नकारात्मक असतं. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलांच्या प्रगतीचे दरवाजे बंद झाले आहेत, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा उपाय म्हणजे केवळ एक विधी नाही, तर ते एक आईचं कवच आहे. मी ज्या वस्तूबद्दल बोलणार आहे ती वस्तू तुमच्या किचनमध्ये आहे, पण ती वापरण्याची वेळ आणि पद्धत खूप खास आहे. त्याआधी मुलांच्या प्रगतीसाठी काही छोटे पण प्रभावी उपाय ऐकून घ्या. उपाय 1. जर तुमचं मूल खूप चिडचिड करत असेल तर महाशिवरात्रीला महादेवाच्या पिंडीवर मध अर्पण करा आणि थोडं मध चाटायला मुलाला द्या. उपाय 2. मुलाच्या एकाग्रतेसाठी शंकराच्या मंदिरात जाऊन ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत पांढरे फूल अर्पण करा. उपाय 3. जर मूल आजारी असेल तर पिंडीवर अभिषेक केलेलं थोडं पाणी घरी आणून मुलांच्या अंगावर शिंपडा. आता आपण वळूया त्या मुख्य उपायाकडे. ही वस्तू महादेवाला अतिशय प्रिय आहे, पण तिचं महत्त्व फार कमी लोकांना माहीत आहे. जुन्या काळात ऋषी मुनी आणि शिष्यांच्या बुद्धीसाठी आणि संरक्षणासाठी हा प्रयोग करायचे. ही वस्तू अर्पण केल्याने मुलांच्या कुंडलीतील राहू, केतू आणि शनीचे दोष सुद्धा निघून जातात. काय असेल ती वस्तू? ती दूध आहे का? नाही. ती बेलपत्र आहे का? नाही. ती अशी वस्तू आहे जिचा संबंध थेट जमिनीशी आणि समृद्धीशी आहे. ही वस्तू अर्पण करताना तुम्हाला मुलाचं नाव आणि गोत्र उच्चारायचं आहे. माता भगिनींनो, ती चमत्कारिक वस्तू म्हणजे जवस. महाशिवरात्रीला महादेवाला आणि माता पार्वतीला जवस अर्पण करायचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. शास्त्रानुसार जवस हे सुख आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. कसा करायचा उपाय सांगते, ऐका. महाशिवरात्रीच्या दिवशी एक मूठभर स्वच्छ जवस घ्या. ते जवस एका लाल कपड्यात बांधून तुमच्या मुलाच्या डोक्यावरून 7 वेळा उतरून काढा. मंदिरात गेल्यावर सर्वात आधी गणपती बाप्पाचं नाव घ्या. त्यानंतर महादेवाच्या पिंडीवर ओम नमः शिवाय म्हणत ते जवस अर्पण करा.
अर्पण करताना मनोमन प्रार्थना करा, हे महादेवा, माझ्या मुलाच्या मार्गातील सर्व काटे दूर कर आणि त्याला सुबुद्धी दे. हा उपाय केल्याने मुलाची नकारात्मकता निघून जाते आणि त्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं. महाशिवरात्री हा भगवान शिव आणि माता पार्वतीच्या आशीर्वादाचा महासंगम असते. या दिवशी केलेले उपाय हे इतर दिवसांच्या तुलनेत काही पटीने अधिक फळ देतात. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पतीच्या नोकरी व्यवसायात अडचणी येत आहे किंवा मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही, तर शास्त्रोक्त पद्धतीने केलेले हे 10 प्रभावी तोडगे तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडवून आणतील. उपाय: पतीच्या व्यवसायात प्रगतीसाठी अक्षदा म्हणजेच अखंड तांदूळ अर्पण करणे. पतीच्या व्यवसायात सतत चढ उतार येत असतील किंवा प्रगती खुंटली असेल तर महाशिवरात्रीला महादेवाला अखंड तांदूळ अर्पण करा. तांदूळ अर्पण करताना ते कुठेही तुटलेले नसावेत. तुटलेला तांदूळ अपूर्णतेचं प्रतीक असतं. महाशिवरात्रीच्या दिवशी पतीच्या हाताने किंवा पतीने सांगितल्यावरून तुम्ही स्वतः मुठभर अक्षत शिवालयात अर्पण करा. यामुळे आर्थिक अडथळे दूर होऊन लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे होतात. दुसरा उपाय: मुलांच्या एकाग्रतेसाठी आणि बुद्धिमत्तेसाठी साखर मिश्रित दूध अभिषेक. जर तुमची मुलं अभ्यासात कच्चे असतील किंवा त्यांचे मन एका जागी स्थिर नसेल तर हा उपाय रामबाण आहे. एका तांब्याच्या किंवा चांदीच्या पात्रात थोडे कच्चे दूध घेऊन त्यात साखर मिसळावी. महाशिवरात्रीला तुमच्या मुलाच्या हाताने महादेवाच्या पिंडीवर ओम नमः शिवाय किंवा ओम ऐं नमः शिवाय सरस्वती मंत्रासह म्हणत अभिषेक करावा. दुधामुळे मनाला शांती मिळते आणि साखरेमुळे वाणीत आणि बुद्धीत गोडवा तसेच तेज येते. उपाय तिसरा: पतीच्या नोकरीतील बढतीसाठी बेलपत्रावर चंदनाने लेपन. नोकरीत यश मिळत नसेल किंवा वरिष्ठ त्रास देत असतील तर हा उपाय करावा. 3 पाने असलेले एक अखंड बेलपत्र घ्यावे. ते बेलपत्राच्या मधल्या पानावर पांढऱ्या चंदनाने ओम लिहावे आणि उरलेल्या 2 पानांवर पतीचे नाव आणि राशी लिहावी. हे बेलपत्र उलट्या बाजूने अर्पण करावे. त्यामुळे पतीच्या कुंडलीतील ग्रहांची बाधा दूर होते आणि मान सन्मान वाढतो. उपाय चौथा: मुलांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी दुर्वा अर्पण करणे. जर मुले सतत आजारी पडत असतील किंवा त्यांच्या प्रतिकारशक्ती कमी असेल तर हा उपाय नक्की करा. महादेवाला जलाभिषेक केल्यानंतर 21 दुर्वांच्या जोड्या मुलाच्या हाताने अर्पण कराव्यात. महादेवासोबतच गणपती बाप्पालाही दुर्वा प्रिय आहे. त्यामुळे मुलांच्या शरीरातील उष्णता कमी होऊन त्यांना दीर्घ आयुष्य आणि आरोग्य लाभते. उपाय पाचवा: पतीवरील कर्जातून मुक्तीसाठी मसाल्याच्या लवंगा आणि मध. जर पती कर्जाच्या विखाळ्यात अडकले असतील तर महाशिवरात्रीची रात्र त्यासाठी अत्यंत शुभ आहे. महाशिवरात्रीच्या रात्री बेलाच्या झाडाखाली किंवा महादेवाच्या मंदिरात जाऊन 2 अखंड लवंगा मधात बुडवून त्या पिंडीवर अर्पण कराव्यात. हे करताना तृणमुक्तेश्वर महादेवाचे स्मरण करावे. यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतात. कर्जाचं डोंगर हळूहळू कमी होऊ लागते. 6. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जवस. जसे आपण वर चर्चा केली, जवस हे प्रगतीचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे. मुलाच्या हाताने किंवा मुलाने तसेच मुलाचे नाव घेऊन महादेवाला जवस अर्पण केल्याने त्यांच्या आयुष्यातील राहू आणि केतूचे दोष नाहीसे होतात. हे दोष मुलांच्या करिअरमध्ये अचानक अडथळे निर्माण करतात. जवस अर्पण केल्याने मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या नशिबाची साथ मिळू लागते. 7. पतीच्या प्रगतीतील बाधा दूर करण्यासाठी काळे तीळ मिश्रित पाणी. जर पतीला सतत वाईट नजरेचा किंवा शत्रूंचा त्रास होत असेल तर हा उपाय करावा. महाशिवरात्रीला अंघोळीच्या पाण्यात थोडे काळे तीळ टाकावेत आणि पतीला त्या पाण्याने स्नान करण्यास सांगावे. त्यानंतर महादेवाला
लोट्यात पाणी घेऊन त्यात थोडे काळे तीळ टाकून अभिषेक करावा. काळे तीळ हे शनीच्या दोषांचे शमन करतात, ज्यामुळे कामातील विलंब दूर होतो. उपाय 8वा. मुलांच्या स्वभावातील चिडचिड कमी करण्यासाठी चंदनाचा टिळा. काही मुले खूप हट्टी आणि रागीट असतात. त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर लावलेला थोडा चंदन प्रसाद म्हणून घरी आणा. तो चंदन मुलाच्या कपाळावर दररोज किंवा किमान सोमवारच्या सोमवारी लावावा. शंकराच्या मस्तकावर चंद्र असतो, जो शीतलतेचं प्रतीक आहे. त्यामुळे मुलाचा स्वभाव शांत होतो. उपाय 9वा. कुटुंबात सुख, शांती आणि प्रगतीसाठी पंचामृत अभिषेक. पती आणि मुलांच्या एकत्रित प्रगतीसाठी संपूर्ण कुटुंबाने हा उपाय करावाच. दूध, दही, तूप, मध आणि साखर या 5 गोष्टींपासून बनवलेल्या पंचामृताने महादेवाचा अभिषेक करावा. अभिषेक करताना घरातील सर्वांनी एकत्र बसून शिवपुराण किंवा रुद्र अष्टकम ऐकावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि पती मुलांच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार होते. उपाय 10वा. मुलांच्या यशासाठी अत्तर अर्पण करणे. मुलांच्या समाजात मान सन्मान आणि प्रसिद्धी मिळावी असे वाटत असेल तर हा उपाय सुगंधी तोडगा आहे. महाशिवरात्रीला महादेवाच्या पिंडीवर चंदनाचे किंवा केवड्याचे अत्तर अर्पण करावे. सुगंधी अत्तरामुळे शुक्र ग्रह बलवान होतो, जो ऐश्वर्य सुखाचा कारक आहे, ज्यामुळे मुलांच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल होऊ शकतात. समाजात प्रतिष्ठा मिळते. हे उपाय करताना मनात पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरातून परतताना गरिबांना काहीतरी दान नक्की करा. हा उपाय इतका दुर्मिळ आहे आणि प्रभावी आहे की जुन्या काळातील जाणकार स्त्रिया हा उपाय अत्यंत गुप्तपणे करायच्या. हा उपाय वाचल्यानंतर तुम्हालाही एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवेल आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी हा रामबाण ठरेल. हा उपाय आहे शिवशक्तीच्या मिलनाचे प्रतीक 7 धाग्यांचा चमत्कार. हा उपाय कोणाला सहसा मिळत नाही, कारण हा शास्त्रोक्त असला तरी खूप गुप्त ठेवला गेलेला आहे. 7 रंगाच्या धाग्यांचे रक्षा कवच. हा उपाय महाशिवरात्रीच्या रात्री निशिता काळात किंवा सायंकाळी प्रदोष समयी करायचा आहे. एक पांढरा कच्चा सूत म्हणजेच दोरा, केसर किंवा हळद किंवा कुंकू, थोडे अत्तर. धागा तयार करणे सांगते, ऐका. कच्च्या सुताचे 7 पदर एकत्र करा. एक छोटा तुकडा जो हातांवर बांधता येईल. या 7 पदरांना 7 वेळा हळद कुंकवाच्या पाण्यात भिजवून केसरी लाल रंगाचा करून घ्या. आता महादेवाच्या मंदिरात जा. सर्वात आधी हा धागा माता पार्वतीच्या चरणांना स्पर्श करा. त्यानंतर तो धागा महादेवाच्या पिंडीवर किंवा नंदीच्या शिंगांवर स्पर्श करा. हे शिवाचे प्रतीक आहे. या धाग्याला थोडे चंदनाचे अत्तर लावा. आता हा धागा आपल्या हातात धरून पिंडीकडे बघत तुमच्या पतीचे आणि मुलांचे नाव मनात 7 वेळा घ्या. त्यांच्या प्रगतीतील सर्व अडथळे दूर व्हावेत अशी प्रार्थना करा. हा धागा महादेवाच्या पिंडीवर अर्पण करा आणि पूर्ण पूजा झाल्यावर तो प्रसाद म्हणून परत मागा आणि घरी घेऊन या. हा धागा घराच्या मुख्य दरवाजाला बांधा किंवा मुलांच्या आणि पतीच्या उजव्या हाताला बांधा. हा शास्त्रात शिव आणि शक्तीच्या मिलनाला अर्धनारी नटेश्वर म्हटले जाते. जेव्हा तुम्ही माता पार्वती आणि महादेव या दोघांच्या आशीर्वादाने हा 7 पदरी धागा सिद्ध करता, तेव्हा तो एक अभेद्य कवच बनतो. त्यामुळे घराला कोणाचीही नजर लागत नाही. अडकलेली कामे मार्गी लागतात. हा उपाय फक्त उपाय नाही, तर एक आईच्या मुलांच्या कुटुंबासाठी असलेला आशीर्वाद आहे. हा उपाय केल्यावर तुम्हाला स्वतःला घरात एक वेगळी शांतता जाणवेल. माता पार्वती ही विश्वाची माता आहे आणि महादेव हे पिता. जेव्हा एक आई कळकळून
त्यांच्याकडे आपल्या मुलासाठी काही मागते तेव्हा ते रिकाम्या हाती कोणालाच पाठवत नाही. हा जवसाचा उपाय श्रद्धेने करून पहा. तुम्हाला स्वतःला बदल जाणवेल. श्रद्धा ठेवा, कारण विश्वास असेल तरच दगडातही देव दिसतो. हा व्हिडिओ आपल्या नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा, कारण एखाद्या आईला मदत करणे हे सर्वात मोठे पुण्य आहे. जाण्यापूर्वी पुन्हा एकदा आठवण करून देते. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, गंग गणपतये नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळेल. महादेवाची कृपा तुम्हा सर्वांवर आणि तुमच्या मुलांवर सदैव राहो, हीच प्रार्थना. धन्यवाद. ओम नमः शिवाय.